नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या बातम्या. मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील अतिशय श्रीमंत महानगरपालिका समजली जाते. मात्र याच महानगरपालिकेच्या एस विभाग अंतर्गत येणाऱ्या विक्रोळी पूर्वस्थित नवजीवन नगर या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पिण्याचं पाणी, आरोग्य, शिक्षण, निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच प्रसाधनगृहाची सुविधा निर्माण करून देणं हे शासकीय यंत्रणेचं काम आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या प्रसाधनगृहाची दुरावस्था आणि अस्वच्छता इतकी आहे की त्या ठिकाणी असणाऱ्या रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. परिणामी इथले रहिवासी आजारी पडत आहेत आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य देखील बिघडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांनी एस विभाग सहाय्य आयुक्तांना या विभागातील प्रसाधनगृहाची पाहणी करायला या अशा आशयाचं निवेदन दिले. निवेदन मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिका एस विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी येऊन छायाचित्रण करत होते. मात्र त्यांनी या जागेबाबत काहीही माहिती नसल्याचं कळवलंय. या संपूर्ण नागरी समस्येबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. दोन नाही विजिट नाही झाली. विजिटसाठी आलो. तुम्ही आता फोटो काढलेले आहेत. विजिटसाठी नाही आलेलो मी हे बघायला आलेलो आहे. या ठिकाणी दिवसेंदिवस येत नाहीये. या ठिकाणी अशी लोकांची म्हणणे आहेत, काय समजा नाही. व्हिजिटसाठी आम्ही आलेलो आहे. मला माहित नाही, बाकी माहित नाही. या ठिकाणी नाही बाकी मला माहितच नाही ना. नाही टॉयलेटचं जे आहे ते आमचं डिपार्टमेंट, दत्तक वस्तीचं माझं डिपार्टमेंट. आम्ही या ठिकाणी पत्र दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फोटो काढण्यासाठी ते डिपार्टमेंट आमचं नाही. तुमचं कोणतं डिपार्टमेंट? मेंटेनन्स डिपार्टमेंट. हे जे आहे ते झाडू खात्यामध्ये ते येते. ते मेंटेनन्स आहे. घन कचरा व्यवस्थापन, फोटो आता काढत घन कचरा व्यवस्थापन, तुम्ही लक्ष देत घन कचरा व्यवस्थापन खात्यामध्ये हे येत आहे. ठीक आहे. आणि हे जे दत्तवस्ती जे आहेत ना ते पण ते घन कचऱ्यामध्येच येते. मेंटेनन्सचा भाग आहे ना? नाही घन कचरा व्यवस्थापन हे वेगळं डिपार्टमेंट आहे. मेंटेनन्स इथे दुरावस्था आहे स्ट्रक्चरचं, ते मेंटेनन्स मध्ये येतं ना? तेच बघणार ते लोक. घन कचरा तुमच्याकडे कोणता विभाग आहे? मेंटेनन्स आहे माझ्याकडे. ड्रेनेजचा रोड साईड ड्रेनचा. फोटो काढलेले तुम्ही? नाही कुठं फोटो काढले? फोटो कुठं काढले तर मी बघायला आलो. तेच या ठिकाणी पत्र दिलं तिथल्या नागरिकांनी. बात करेगा तो मैं बात करता हूँ. आपको परेशानी नहीं है ऐसा समझ के हम लोग जा रहे हैं. हाँ कोई राजी नहीं बोलने का तो क्या करना? इधर गंदगी बहुत है. एक सेकंड. हाँ बोलो. थोड़ा बात करो. यहाँ पर क्या समस्या है और कितने समय से ये समस्या है? अरे हो गया 6-7 साल हो गया ऐसा प्रॉब्लम होते. समस्या क्या है? यही समस्या है बाथरूम वाली.
इधर गटर पूरा भरता है, पूरा पानी 24 घंटा रहता है। मुंबई महानगर पालिका यहाँ पर ध्यान दे रही है, नहीं दे रही है, स्वच्छता की ओर? कौन ध्यान दे रहा? ध्यान देते तो ऐसा रहता। हाँ सही बात है ना, कोई भी नहीं ध्यान दे रहा है। और 4 दिन 5 दिन कचरा भी नहीं लेके जाते, ऐसे ही गंदगी फैले रहते हैं, पूरा पानी भर रहा था, हम लोग गंदगी में रहते। संडास पूरा खराब हो गया है इधर का, हम लोग बोल का नोट सौ का हम लोग थक गए हैं। तो यहाँ पर अधिकारी या कोई नहीं आ रहे, वो आते कोई नहीं आता जल्दी। तो यहाँ पे परेशानी नहीं कोई। अरे कितना साल हो, 7-8 साल हो गया हम लोग झलक। सर हम लोग उधर रहते झाड़ के पास, उधर भी ऐसे ही टिकट चल रहा है। इधर उधर मैं पीछे रहती थी, उधर भी बड़ा गटर है, सब पूरा गटर भरेला, सबकी मोहरी में वापस पानी जा रहा, रिटर्न पानी जा रहा। हम लोग मोहरी रोज साफ कराते, लेकिन कुछ कामयाब होता नहीं है। अब हम लोग तो भाड़े से है, लेकिन भाड़े वाला भी परेशान, रूम वाला भी परेशान। अभी हम लोग क्या कर सकते हैं? ना आ जाओ भाभी लोग, आगे आ जाओ यार, तुम यहाँ के यार। शुभेच्छा दिल्या जातात, लोकांना इथं सुविधांपासून वंचित ठेवलं जातं। नक्की नक्की नक्की। आज सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आहेत मुंबईचे, काय सांगणार? मी सर्वप्रथम ब्रड मुंबई महानगरपालिका एस विभागाचा जाहीर निषेध करतो। शेम 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 शेम। हे बघा, या आपल्या सगळ्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत। इथे 2 शौचालय आहेत, या शौचालयाची परिस्थिती आपण बघितलेली आहे। ही परिस्थिती काय फक्त एक दिवसात, एक दिन में हुआ है क्या? ये किती वर्षांपासून हे शौचालय बंद आहे। सातत्याने हे नागरिक तक्रार करतात, सातत्याने या नागरिकांना कुठल्या सुविधा नाही। आपण बघू शकता या नाल्याची परिस्थिती, या नाल्यामधूनच पिण्याच्या पाण्याचे पाईप गेलेत, हेच पाणी यांच्या घरी जातं। इथल्या आरोग्य सेवा, इथल्या सगळ्या सेवा ठप्प झालेल्या आहेत। हा मुंबईचा एक भाग आहे, मुंबईच्या टागोर नगर मधला हा भाग आहे, नवजीवन नगर हा भाग आहे। इथले नागरिक त्रस्त आहेत। मी महानगरपालिकेला आज आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो, जर 7 तारखेला सकाळी 11 वाजता वॉर्ड ऑफिसर आणि त्यांची टीम इकडे नाही आली, त्यांनी जर हे काम नाही केलं, तर या सर्व महिला आणि इथल्या विभागाच्या नागरिकांना घेऊन वॉर्ड ऑफिसला येणार। तुम लोग मेरे साथ में वॉर्ड ऑफिस में आएंगे ना? आणि जर वॉर्ड ऑफिसरांना हे सगळं दिसतं, आपण बघू शकता की आम्ही तिकडे पत्र दिलं, या महिलांनी बाईट दिली आणि लगेच महानगरपालिकेचे अधिकारी इथे आलेले आहेत। महानगरपालिकेचे अधिकारी जरी त्या विभागाशी संबंधित नसतील, परंतु त्यांनी या गोष्टीची दखल घेतलेली आहे। हे नागरिक वर्षानुवर्षापासून या त्रासाला सहन जातात। इथे लाईट नाहीये, आमच्या माता भगिनी तोंडाला कव्हर करून, ओढणी बांधून, पल्लू बांधून ते बाथरूमला जातात। उद्या या आजारी पडल्या, उद्या यांना काय झालं याची जबाबदारी कोण घेणार? महानगरपालिकेचे हॉस्पिटल सुद्धा बंद आहे, यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्या खर्च येणार आहे। या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेला दिसत नाहीत का? टॉयलेटची जी समस्या आहे, प्रसाधनगृह या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आहेत, मूलभूत सुविधांमध्येही मांडलं जातं। मुंबई महानगरपालिका याकडे लक्ष देत नाही, कानाडोळा करते, काय कारण एकच, नागरिकांना त्रास झाला पाहिजे। अधिकारी आजपर्यंत इथं आलाच नाहीये। आज मला असं वाटतं की पहिल्यांदाच हे अधिकारी या विभागामध्ये आलेले आहेत। जर अधिकारी सातत्याने इथे आले असतात, त्यांना या दिसलं असतं की नाही? अधिकारी जो आहे एसीच्या कॅबिन मध्ये बसतो आणि फोनवरनं विचारतो। इथे सगळं काय स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान दिलेलं आहे, ते कुणाकडे कॉन्ट्रॅक्ट आहे? ते सगळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे कॉन्ट्रॅक्ट आहेत। ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते शिवसेनेचे आहेत। ते इकडे साफसफाईसाठी येतात, गटर साफ वरतून करतात, कचऱ्यामध्ये डब्बा घेतात, निघून जातात। ते कधी शौचालय साफच करत नाही। शौचालय जर वारंवार साफ झालं असतं। नाही, मला साहेबांनी पाठवले म्हणून मी आलोय, बाकी काय साहेबांना? मोहित साहेब, जे इंजिनियर। या ठिकाणी नागरिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांनी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाच्या निकालावर गंभीर आरोप करत राज्य निवडणूक आयोगाला लक्ष्य केले। फहाद अहमद हा लोकांच्या मनातला आमदार आहे, पण मतदार यादीतील त्रुटींमुळेच त्याचा पराभव झालाय, असं रोहित पवार यांनी आकडेवारी सादर करत सांगितले। निवडणूक आयोगाला आम्ही सांगितल्याप्रमाणे आणि निवडणूक आयोगाने स्वतः मान्य केल्याप्रमाणे या दुबार मतदारांमध्ये केवळ मुस्लिमच नाही तर हिंदू आणि उत्तर भारतीय मतदारही आहेत। आम्ही यादी तयार करताना कोणताही भेदभाव केलेला नाही, असं त्यांनी सांगितले। आयोगाकडे याची सर्व माहिती असूनही ते कृती करत नाहीत। पुढच्या 2 ते 3 दिवसात दुबार मतदारांची यादी जाहीर करा। माझ्यावर जसा गुन्हा दाखल केलाय तसा आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी
स्वच्छ यादी घेऊन आपण स्वच्छ इलेक्शन तिथे घेतले असते तर जास्त योग्य आणि उचित ठरलं असतं. पण इलेक्शन कमिशनला कदाचित केंद्र सरकारमध्ये काही नेत्यांचं आणि राज्यातल्या काही नेत्यांचं प्रेशर असल्यामुळे त्यांनी आज ही इलेक्शन जाहीर केली. काही दिवसांपूर्वी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. ती प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर माझ्यावर कारवाई सुद्धा तिथं झाली, माझ्या FIR सुद्धा झालेला आहे. पण आम्ही घाबरत नाही. लोकशाही मानणारे लोक आहोत. मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत वोट चोरी कशी गेली हे 17/1च्या मदतीने मी लोकांपर्यंत मांडलं. आता वोट चोरी पार्ट 2 हे मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दाखवणार आहे. आता याच्यामध्ये एक आपण सर्वांनी समजून घ्या की जेव्हा केव्हा भाजपचे लोक बोलतात ते काय म्हणतात की लोकसभेबद्दल तुम्ही काय म्हणत नाही, विधानसभेबद्दलच का बोलता. एक तर त्या 40 पैशाचे जे भक्त लोक आहेत त्यांचा हा जो प्रश्न आहे, नाही तर भाजपचे जे नेते सातत्याने तो प्रश्न मुखमोर्चात बोलून जे दाखवतात त्याच्यावर उत्तर देतो आणि मग माझ्या प्रेझेंटेशनला तिथं सुरू करतो. आता याच्यामध्ये आता आमचे नेते जेव्हा बोलतात ते त्यांनी कधीही त्या यादीचं विभाजन केलं नाही. जेव्हा सत्य मोर्चा काढला होता तिथं जो काय ढेप लावली होती तिथं कागदांची, त्याच्यामध्ये काय मुस्लिम समाजाचं वेगळं आणि हिंदूचं वेगळं असं केलं नव्हतं. समावेशक यादी होती, सर्व समाजानं त्यांनी तिथं केला. आशिष शेलार साहेब बोलत असताना त्यांनी काही आरोप केले, एक अंगी आरोप त्यांनी केले. त्यांनी काय सांगितलं की फक्त ठराविक समाजाचंच नाव तुम्ही घेताय, पण जे समाज तुम्हाला सातत्याने मतदान करतात म्हणजे कुठेतरी मुस्लिम समाज, SC समाज यांचं मुद्दामून तुम्ही नाव घेत नाही असं आशिष शेलार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं. साजरी केली, त्या घरासमोर फटाके फोडले जिथं 188 नावं एकाच घरावर तिथं रजिस्टर झाले. आता जेव्हा विधानसभेचं इलेक्शन लागलं, अशोक बापू हे पराजय झाला त्यांचा, हे जेव्हा लोकांना कळलं ते डिस्टर्ब झाले लोक. मग आता केसनन नावाच्या गावामधल्या लोकांनी अभ्यास सुरू केला. अभ्यास त्यांनी सुरू केल्यानंतर किती बूथ आहेत तर 11 बूथ आहेत. जो ऍड्रेस आम्ही दिला होता एका घरावर 188 नावं होती. एक तर ते घर नाहीच आहे, पण आम्ही म्हटलं की चला माणसं तर शोधूया. आता ती माणसं शोधत असताना त्यातले 69 नावं जी माणसं होती ती गावामध्ये आज सापडत नाहीत. आणि जे इतर लोक जे आहेत ते इथे तिकडं दुसऱ्या गावातली, या गावातली, त्या गावातली अशी कुठेतरी तिथं रजिस्टर केलेली आहेत. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आम्ही आवाज उठवला, तिथं लोकांनी आवाज उठवला, त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कुठे केला ना, आम्ही त्या ठिकाणी भेदभाव केलेला नाही. आता चर्चा करूया अणुशक्ती नगर मतदारसंघामध्ये. म्हणजे फहाद म्हणून आमचे जे उमेदवार उभे होते ते निवडूनच आलेत असं आपल्याला म्हणावं लागेल. अणुशक्ती नगरमध्ये सगळ्यात मोठा समाज कुठला असेल तर तो मुस्लिम समाज आहे. हिंदू समाज सुद्धा आहे पण मुस्लिम समाज निर्णायक आहे. आता याच्यामध्ये मतदार वाढ किती झाली, 2000 लोकसभा 2024 विधानसभा 2024 3865. दुबार मतदार किती आहेत 1308. आणि आमचे फाद किती मताने हारले त्यांना, म्हणजे 15 दिवस आधी आम्ही खरं तर तिकीट दिलं होतं तरी सुद्धा मनापासून ते लढले, पण ते कितीने हारले होते तर 3378. तर आपण मतदार वाढ आणि दुबार मतदार हे जर ऍड केलं तर फाद हा लोकांच्या मनातला आमदार हा झालेला आहे. आता मग ही यादी आपण जेव्हा खोलात जाऊन बघतो तेव्हा तिथं पुढे घ्या ना. आता याच्यामध्ये मुस्लिम नावं आहेत दुबार झालेली, हे आम्ही सुद्धा सांगतो. त्याच्यात पुढे तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये हिंदू सुद्धा नावं आहेत बघा. त्याच्यामध्ये सोनवणे नाव दिसतं, त्यात काही मुस्लिम नावं दिसतात. त्याच्याच पुढे तुम्ही थोडंसं गेला तर काही आपल्याला नॉर्थ इंडियन सुद्धा त्याच्यामध्ये नावं दिसतात. म्हणजे ही यादी जेव्हा फहादली काढली तर आम्ही काढली, आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. त्यामुळे कुणीही काही असलं तर दुबार नाव ज्याचं येतं त्याचं नाव हे काढलं गेलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. आता याच्यात आम्ही तुम्हाला मतदान चोरी कशी होती, मतदारची नावं कशी घातली जातात हे तुम्हाला सांगितलं. पण आता तुम्हाला घुसखोरी, बोगस मतदारांची घुसखोरी ते लोकसभा 2024 महिन्याला या महाराष्ट्रामध्ये किती मतदार वाढले, 54,000 मतदान प्रति महिन्याला वाढले. म्हणजे वर्षाला
6.5 लाख मतदार तिथं वाढले. टोटल 32 लाख मतदार वाढले. म्हणजे हा जर पॅटर्न घेतला लोकसभा टू लोकसभा, म्हणजे 19ची लोकसभा 2024ची लोकसभा, हा पॅटर्न ओके वाटतो. त्यात आम्हाला काही आक्षेप घेण्यासारखं तिथं वाटत नाही. तर लोकसभा झाली, हे हरले. सत्तेतल्या लोकांनी गुंडांचा पैशाचा वापर करून सुद्धा जेवढे अपेक्षित होते तेवढे अपेक्षित खासदार महाराष्ट्रामधून निवडून न आल्यानंतर त्यांची यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी तिथं वोट चोरी केली, तिथं त्यांनी घोळ केला. तो घोळ कसा केला हे मी तुम्हाला सांगतो. लोकसभेनंतर 2024 ते विधानसभा 2024 म्हणजे 6 महिन्यामध्ये किती मतदार वाढले? 48 लाख मतदार वाढले. किती महिन्यामध्ये वाढले? 6 महिन्यामध्ये वाढले. म्हणजे महिन्याला किती वाढले? 8 लाख मतदार महिन्याला. लोकसभेचं इलेक्शन 2024 झाल्यापासून विधानसभेचं इलेक्शन होऊस तर महिन्याला 8 लाख म्हणजे 6 महिन्याला 48 लाख मतदार वाढले. म्हणजे 2019ची लोकसभा ते 2024ची लोकसभा महिन्याला 54,000, वर्षाला 6.5 लाख, 5 वर्षाला 32 लाख वाढले. आणि लोकसभा जशी हरली तशी लोकसभेनंतर विधानसभा महाराष्ट्राची होऊस तर 6 महिन्यात 48 लाख, 8 लाख मतदान वाढलं. आणि इथंच तो पूर्ण घोळ झाला. आणि तो घोळ कसा झाला ते मी याच्या आधी तुम्हाला दाखवलं. सत्र 1 ज्याच्यामध्ये आधार कार्डचा उपयोग केला होता, याच्यामध्ये अजून कशाचा उपयोग केलाय हे पुढच्या 3-4 स्लाइड झाल्यानंतर आपल्या सर्वांना मी दाखवतो. याच्यामध्ये एक तर कार्ड केलं जातं, माहिती भरली जाते, फोटो बदललेला जातो आणि मग ते जाऊन तिथं मतदान करतात. आणि सगळा घोळ त्या ठिकाणी तिथं या सगळ्या गोष्टीचा होतो असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनला आम्ही खरं तर विनंती करतो, एक दुबार नावं जी आहेत ज्याच्यामध्ये 1 स्टार 2 स्टार 3 स्टार सुरू झालं का? असं केलं आम्ही नाही. तिथले जे सदर नागरिक आहेत, लक्ष देऊन काम करणारे कार्यकर्ते, आवाज उठवल्यानंतर केसनंद गावाच्या चावडीवर घुसखोरी केलेल्या मतदारांची यादी म्हणजे 1500 लोकांची यादी आणि जे दुबार आहेत त्यांची वेगळी यादी अशी तिथं लावलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने याच्या पुढे आपल्याला तिथं काम करावं लागेल. त्याची काय नावं जी आहेत संशयित व दुबार मतदार ती नावं दिलेली आहेत. ते हिंदू पण आहेत, मुस्लिम पण आहेत, सगळ्या समाजाची तिथं आहेत. आता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे तुम्हाला 10,000 लोक तिथं अधिकचे नोंदले. वडगाव शहरीतले 11,000 आहेत, खडकवासल्याचे 12,000 आहेत, पर्वतीचे 8,000, हडपसरचे 12, 54,000 लोक हे बसने आणलं, गाडीने आणलं, पैसे दिले, खोटे आधार कार्ड वापरले जे मी म्हणत होते त्याच्यावर माझ्या FIR झालं. आणि अशा पद्धतीने 54,000 लोकांनी हे सत्तेतल्या लोकांना मतदान केलं आणि म्हणून तिथं जो निकाल लागला तो निकाल तिथं लागला. हे मुद्दे सगळ्यांनी मांडले, आम्ही मांडले महाविकास आघाडी म्हणून. पण मग फडणवीस साहेबांनी लोकशाहीची बाजू घेण्याऐवजी त्यांनी घेतली इलेक्शन कमिशनची बाजू. आम्ही टार्गेट करतो इलेक्शन विकेट झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे सरकार आतापर्यंत म्हणत होतं की कुठेही वोट चोरी झाली नाही, पण आशिष शेलार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे सरकारचीच हिट विकेट गेली असं कुठेतरी आम्हाला म्हणावं लागेल. हे देवाण दिवे कुठे आहेत हे आपल्याला आता शोधायचंय. हे दवे जे आहेत त्यांनी सॉफ्टवेअर नाही तर वेबसाईट हे मॅनेज करण्याचं कॉन्ट्रॅक्ट तिथं घेतलं होतं आणि वेबसाईट मधून जो डेटा तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला हॅक करता येतो, माहिती घेता येते. दवेंनी 100% ती माहिती बीजेपीला दिली कारण ते स्वतः बीजेपीचे पदाधिकारी आहेत असं आम्हाला तिथं वाटतं. आधीचे प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये फेक आधार कार्ड कसं बनवलं जातं हे मी तुम्हाला दाखवलं, ओळख चोरीचा डेमो दाखवला होता. आज आता तुम्हाला एक व्हिडिओच्या मदतीने ऍक्च्युअली फिजिकली कारवाई करायची करा, आम्ही कुणाला घाबरत नाही. तर एक तुम्हाला फेक वोटिंग कार्ड हे कसं केलं जातं हे मी तुम्हाला ऑनलाईन दाखवतो. त्याच्यामध्ये एक तुम्ही समजून घ्या, ह्या अशा वेबसाईटचा वापर करून अशा पद्धतीने तिथं खोटे वोटिंग कार्ड बनवले जातात आणि हे वोटिंग कार्ड खोट्या माणसांच्या नावाने दुसरीच माणसं येऊन मतदान करून जातात आणि तिथंच वोट चोरी होते, तिथंच सगळा घोळ होता. आणि हेच आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे जे काय 1 स्टार 2 स्टार 3 स्टार असं आम्ही तिथं
सायनेज देऊ असं जे काही इलेक्शन कमिशनने सांगितलंय 2 दिवसामध्ये ही यादी तुम्ही जाहीर करा अशी विनंती तिथं आम्ही करतो। आणि अशा पद्धतीने ज्या गोष्टी होणार आहेत, खोटे आधार कार्ड, खोटे वोटिंग कार्ड याचा वापर करून याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहात, त्याच्यावर तुम्ही लक्ष कसं देणार आहात, ते क्रॉस व्हेरीफाय कसं करणार आहे, ते खरं आधार कार्ड आहे, खरं वोटिंग कार्ड आहे का नाहीये, फोटो छोटा असेल तर तुम्ही अलाव करणार नाही का, खरा फोटो असेल तर अलाव करणार नाही का, वय मॅच नसेल होत तर तुम्ही काय करणार आहात, या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगाव्या लागतील। आम्हाला सांगितल्यानंतर त्या सगळ्या नागरिकांपर्यंत आपल्याला पोहोचवाव्या लागतील आणि नागरिकांपर्यंत गेल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना सांगून कुठेही चोरी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्हाला त्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतील असं आमचं मत आहे। पण परत एकदा शेवट आमची अपेक्षा होती की माझ्याबरोबर आज मतदान अधिकचे वाढवले गेले, मुद्दामून वाढवले गेले, हा जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये आज झाला तोच बिहारमध्ये आता झाला असावा, पण बिहारमध्ये थोडंसं उलट झालंय, तिथं मायनस जास्त झालेत, आपल्याकडे वाढले जास्त होते। आणि ह्याला धाग्याला धागा धरून उद्या जाऊन लोकसभेच्या आधी जे महाराष्ट्रात घडलं ते जर देशात झालं तर 100% हे 400च्या पुढे गेल्यानंतर संविधान काढतील आणि सगळे आरक्षण हे त्या ठिकाणी रद्द करतील। त्यामुळे आम्ही जे काय बोलत होतो त्याला पुरावे आहेत। भाजपचेच लोक बोलत होते की तिथं संविधान बदलणार, त्याला पुरावे आहेत। आणि आज आम्ही जे म्हणतो की दुबार नोंदणी झाली, काल आशिष शेलार जे भाजपचे नेते त्यांनी सुद्धा स्वीकारलं आणि आज इलेक्शन कमिशनने स्वीकारलेलं आहे की दुबार नोंदणी आहे। जर आता इलेक्शन कमिशनच स्वीकारते त्यामुळे या 40 पैशाच्या अंधभक्तांना महत्व देऊन काहीही फायदा नाही। आम्ही जे म्हणत होतो ते पुराव्यासकट होतो आणि आज इलेक्शन कमिशनची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात सिद्ध झालं की आम्ही खरं बोलत होतो। अधिकार सुद्धा नव्हता त्याच्या ऑब्जेक्शन घेण्याचा, मी ऑब्जेक्शन घेऊ शकत नव्हतो। म्हणजे तुम्ही जे म्हणता ते जर खरं असेल, त्यांनी तसं बोललेलं असेल तर पुढच्या या काही दिवसांमध्ये अजून जास्त नावं हे रजिस्टर केली जाणार आणि दुर्दैव असं न उमेदवाराला ऑब्जेक्शन घेता येणार आहे न पार्टी म्हणून आम्हाला घ्यावं लागणार आहे। याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घोळ हा होऊ शकतो असं आमचं मत आहे। आता आम्ही बोललोय, आमचे नेते या बाबतीत काय बोलतात बघूया। इलेक्शन कमिशनने स्वीकारलेलं आहे, तुम्ही जर स्वायत्त संस्था असाल तर ती तुम्हाला द्यावी लागेल। तुमच्यावर जर भाजपचा पगडा असेल, तुम्ही भाजपची बी टीम असाल तर तुम्ही ती जाहीर करणार नाही। त्यामुळे जर इलेक्शन कमिशनने पुढच्या काही दिवसात 2-3 दिवसामध्ये ती यादी जी त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी बोलून दाखवलं ती यादी प्रसिद्ध झाली नाही तर ते भाजपचं बी टीम आहे इलेक्शन कमिशन असं आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलता येईल। त्याचे अंधभक्त त्यांचं ते ऐकायला लागले। माझ्यावर जेव्हा FIR झाली, आता फडणवीस साहेबांसारखा एवढा मोठा माणूस जर सांगून होम डिपार्टमेंटला 15 दिवस इन्व्हेस्टिगेशन करून एक फालतू माझ्यावर FIR तिथं केली जाते, ते सुद्धा सरकारमधून कुणी करत नाही। एका 40 पैशाचा कार्यकर्त्याला सांगून जो भक्त आहे सोशल मीडियाचा तो जो माझ्यावर करत असेल याच्यावर एकच सिद्ध आहे, सरकारकडे कुठं अभ्यास नाही, इलेक्शनकडे अभ्यास नाही। सरकारने कदाचित इलेक्शन कमिशनला सांगितलं असावं असं तुम्ही बोला, त्यांनी स्क्रिप्ट वाचली आहे असं माझं मत आहे। कुबड्या, आता कुंबड्या भाजप टांगून ठेवते का चुलीत जायला टाकते हेच मात्र येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघावं लागेल। त्या व्यक्तीला त्या उमेदवाराला मानलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मतदान पाहिजे म्हणून तुम्ही एखाद्या मोठ्या नेत्याचा फोटो त्या ठिकाणी वापरता, मंत्रिपद तिथं देता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आदेश काढता। कदाचित यांचे जे राज्यातले प्रमुख आहेत म्हणजे तटकरे साहेबांना हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल की असा कसा तुम्ही त्या ठिकाणी आदेश दिला आणि मग त्याच्यात ते नाव कमी झालं। खरं तर हा सगळा गोंधळच आहे। त्या पक्षाच्या बद्दल मला तर काय बोलता येणार नाही। शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आई आणि काकू या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ राजकीय आंदोलन तीव्र झाले। या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांनी दहिसर मार्गावरील गोकुळानंद हॉटेल समोर जोरदार आंदोलन केले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सुर्वे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केलाय। आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दहिसर पोलिसांनी शिवसेना आणि मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। ठाकरे गट व मनसेतर्फे आज एक मोर्चा काढण्यात आला। माझ्याबरोबर स्वतः नेन कदम आहेत, ज्या मोर्चात सामील होते। त्यांच्याशी जाणून घेऊया हा मोर्चा कशाबद्दल काढलाय बद्दल होता। अच्छा, तुम्ही परवाचं वक्तव्य माननीय आमदार प्रकाश रुबे यांचं वक्तव्य बघितलं असणार। ते जाहीररित्या माता की चौकीच्या कार्यक्रमात उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमामध्ये जाहीररित्या बोलतायत मावशी जगो, एक मराठीत म्हण आहे, ते वेगळ्या पद्धतीने बोलले की मराठी मातृभूमी माझी माय आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे। माझी माय मेली तरी चालेल, पण माझी मावशी जगली पाहिजे, कारण माझं मावशीवर जास्त प्रेम आहे, उत्तर भारतीयांवरती माझं जास्त प्रेम आहे। हे केवढं दुर्दैवी आणि वाईट वक्तव्य आहे। एक माणूस स्वतःची आई मरून दे म्हणून बोलतोय आणि त्यात माय मराठी जपायसाठी लोक प्रयत्न करतात, कितीतरी संघटना झटतायत, मराठी माणूस एकत्र येतोय आणि ह्या अशा प्रसंगी हा माणूस बोलतोय उत्तर भारतीयांच्या मतांचे लाळघोटेपणा करण्यासाठी, त्यांचे बूट चाटण्यासाठी हा माणूस बोलतोय, हा आमदार बोलतोय की माझी माय मरून दे, मराठी माय मरून दे। याचा जाहीर निषेध करतो आम्ही। आणि अशा माणसाला मराठी माणसांनी कितपत उभं करायचं समोर, त्याला मतदान कसं करायचं हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे। आज तुम्ही दोघेही शिवसेना उद्धव ठाकरे गट व मनसे एकत्र होतात, काय सांगाल? कशा प्रकारे तो माहोल होता तिकडचा? माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि मराठीच्या या विषयावरती दोन्ही भाऊ एकत्र आले। त्याच्यामुळे तुम्ही 5 तारखेचा त्या डोमचा कार्यक्रम बघितला असेल, मराठीची एकजूट म्हणजे ओथंबून वाहत होता मराठी माणूस, आणि मराठी माणूस रस्त्यावरती उतरतोय, एकत्र येतोय आणि ह्या ज्या आव्हानं देत आहेत त्यांना पूर्ण सामोरं जायला मराठी माणूस तयार झालेला आहे। दोन्ही भावांनी ठरवून घेतलेलं आहे की आता युती झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी पण जाहीरपणे बोललेले आहे, राजसाहेब पण बोललेले, काही ठिकाणी दोन्ही भावांनी ठरवलं की युती झाली आहे
दोघांच्या भेटीगाठी होत आहेत, एवढं चांगल्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे ना, आणि इथे कुठेतरी यांचं पोट दुखायला लागलेलं आहे. ठीक आहे, मुंबईमध्ये मराठी माणूस कमी असेल, 38% 40% असेल, 60% इतर भाषिक असतील, याचा अर्थ असा नाही की तो मराठी माणूस एकत्र नाहीये. मराठी माणूस 100% एकत्र आहे. आणि आता या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला मराठी माणसाची एकी दिसून देईल. आणि ही आजच्या मोर्चामध्ये बघा ना तुम्ही, शिवसेना आणि मनसे, मराठी एकीकरण समिती अशा काही 2-3 संघटना ज्या आहेत त्याही एकत्र उतरल्या होत्या. तसं मिरावरच्या वेळी त्या संघटना एकत्र उतरल्या. त्या सगळे मराठी माणसं एकटवत आहेत. आणि हे मला वाटतं महानगरपालिका काही दिवसातच आहे, तुम्हाला दिसेलच शिंदे गट कुठे जातोय. कारण की एवढं जर ते लोक उत्तर भारतीयांना किंवा परप्रांतीयांचं लालून करणार असतील तर हे वाईट आहे. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी हे एकदम वाईट आहे. आपण पाहू शकतो कुठे ना कुठेतरी मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन येणाऱ्या काळात एक वेगळा आपल्याला चेहरा दिसून येईल. किरण जाधव, न्यूज मराठी 24/7. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भवनचं भूमिपूजन झालं असताना आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र भवनाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावरून आमदार मंदा म्हात्रे बहुधा महाराष्ट्र भवनच्या भूमिपूजनाचा रेकॉर्ड करणार असं दिसतंय, अशी बोचरी टीका मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली. 12 वर्षांपासून हा भूखंड मनसेमुळे सुरक्षित राहिला असून आता तरी याचं काम सुरू होऊन याचा फायदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांना होईल, अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली आहे. अरे क्या और बड़े भैया आप क्या बोल रहे हो? वाटतंय महाराष्ट्र सरकार आणि बेलापूर विधानसभेच्या आमदार सन्माननीय मंदाताई म्हात्रे या महाराष्ट्र भवनच्या भूमिपूजनचा बहुधा रेकॉर्ड करणार आहेत की काय असं दिसतंय. 2 वर्षापूर्वी ज्या महाराष्ट्र भवनचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून झालं, त्याचं उद्घाटन आता परत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार यांच्याकडून होणार आहे. गेल्या काही वर्षात ही 2 एकरची जागाच मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे वाचली. तिथे संरक्षित भिंत उभी करणं असेल, पत्रे उभं करणं असेल, बोर्ड लावण्याचं काम आणि अंगावर केसेस घेण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईने केलंय. मात्र फक्त भूमिपूजन करायची, महाराष्ट्र भवन अद्याप अस्तित्वात उभं नाही. गेली 12 वर्ष मंदाताई या आमदार आहेत. त्यामुळे मला वाटतं आता संपणारी 4 वर्षाच्या कारकिर्दीत तरी ते महाराष्ट्र भवन उभं राहील आणि ग्रामीण भागातल्या मुलांना त्याचा फायदा मिळेल अशी अपेक्षा करतो. उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी आहे. मुख्यमंत्री असताना मंत्रालयाबाहेर न पडणारे उद्धव ठाकरे आज अचानक बांधावर गेले कारण निवडणुका जवळ आल्या आहेत, अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे. उद्धवजी ठाकरे यांचा मराठवाड्यातला दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठीचा हा दौरा आहे. खरं तर देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत दिली. जवळपास 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होते. असं असताना नौटंकी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे हा दौरा करतायत. स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी मराठवाड्याच्या बांधावर उद्धवजी ठाकरे जात आहेत. खरं तर मुख्यमंत्री असताना मराठवाड्याचा दौरा केला नव्हता, मुख्यमंत्री असताना मदत केली नव्हती, मंत्रालयामध्ये बसून होते आणि आज मात्र राजकीय फायदा मिळावा यासाठी ते मराठवाड्याचा दौरा करतात. सर्वोच्च न्यायालयानं सब कॅटेगरीशन करायला परवानगी दिली. त्यामुळे 19 तारखेला मुंबईत आझाद मैदान इथं जो महामोर्चा होता त्याचं रूपांतर करून आम्ही तो आता विजय मोर्चा असा करत आहोत, असं वक्तव्य हरिभाऊ राठोड यांनी केलंय.
हैदराबाद गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबचा दर्जा मिळाला, आरक्षण मिळालं, यासाठी गेले 2 महिने सातत्याने सगळ्या जिल्ह्यात लाखोचे मोर्चे झाले. त्यानंतर काही 17-21 जे आमचे युवक होते ते उपोषणाला बसले. पैकी 3 लोकांनी तर 4 लोकांनी आत्महत्या केल्या. एकाने तर अक्षरशः रेकॉर्डिंग करून मी आत्महत्या करतोय, मराठा समाजा आपल्या बंजारा समाजाला आरक्षण देत नाही सरकार, आमच्याकडे सरकारचं कानाडोळा आहे, आमच्याकडे लक्ष देत नाही, आणि म्हणून अक्षरशः त्यांनी आत्महत्या केली. भयंकर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जेव्हा जालन्याला विजय चव्हाण बसलेला होता त्या प्रसंगी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही उपोषण सोडवा, आम्ही तुमचे जे प्रश्न आहे ते निश्चितपणे सकारात्मक आम्ही घेऊ, तुम्हाला लोकल बैठक बोलू. 4 तारखेला तशी बैठक बोलावली आणि काल सकारात्मक निर्णय झाला. त्यातला जो एक महत्त्वाचा निर्णय आहे तो आयोग बसवण्यात आला आहे. माझ्या दृष्टीने माझ्या जीवनामध्ये जे 30-35 वर्ष मी जे मागत होतो थर्ड शेड्यूल, मला शेड्यूल ट्राईब नको, डायरेक्टली मला थर्ड शेड्यूल हवा आहे, परंतु शेड्यूल ट्राईबप्रमाणेच त्यांचं म्हणजे आरक्षण जे आहे, शिक्षणामधलं आरक्षण, नोकरीमधलं आरक्षण आणि राजकीय म्हणजे आमदार खासदारामध्ये सुद्धा आरक्षण असायला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही मागणी करत होतो. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी ते मंजूर केलेली आहे. आयोग बसणार आहे, 3 महिन्यात त्याचा रिपोर्ट येईल आणि 3 महिन्याचा रिपोर्ट आल्यानंतर सरकार पुढची कारवाई करून केंद्र सरकारकडे पाठवून याचं जे आहे वेगळं आरक्षण आम्हाला देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे शेड्यूल ट्राईब आहे त्याचं सब कॅटेगरायझेशन देण्याची परवानगी दिलेली आहे. आणि त्यामुळे मी विशेषतः आम्ही 19 तारखेला आता माझा मोर्चा होता, महामोर्चा मुंबई आझाद मैदानला, त्याला कन्वर्ट करून आम्ही तो विजयी मोर्चा करतो आहे. आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमचे रामेश्वर भाऊ, आमचे संजय राठोड यांचा सन्मान आम्हाला करायचा आहे. कारण या लोकांनी खरं म्हणजे मुंबई, पुणे, ठाणा या ठिकाणी आमच्या लोकांना जातीचे दाखलेसुद्धा मिळत नव्हते. तर मी काल सांगितलं साहेबांना, साहेब मुख्यमंत्री महोदय, इथे ब्राह्मणाला सुद्धा आरक्षण आहे, पण आमच्या या लाखो लोक जे आहेत, 10-12 लाख लोक मायग्रंट आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची सवलती नाही, दाखला नाही, आणि म्हणून ती मागणीसुद्धा त्वरित साहेबांनी मंजूर केली. माननीय मुख्यमंत्र्यांचा विशेष मी आभार मानतो आणि त्यांचा सत्कार करू इच्छितो. धन्यवाद. मोनोरेल आणि तांत्रिक बिघाड हे नातं काही संपत नसल्याचं पाहायला मिळतंय. बुधवारी मुंबईत पुन्हा एकदा मोनोरेलचा अपघात झालाय. मुंबईतील वडाळा इथं चाचणी घेत असलेल्या एका मोनोरेल ट्रेनच्या डब्याचा अपघात झालाय. या मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली घसरून एका बाजूला झुकल्यानं मोठा अपघात झालाय. तो बाजूला झुकून ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खांबावर आदळला. या अपघातामुळे ट्रेनचं अलाइनमेंट पूर्णपणे बिघडलंय. हा अपघात वडाळा पूर्व येथील आरटीओ जंक्शन जवळ घडलाय. सुदैवानं यात प्रवासी नव्हते, त्यामुळे कोणीही जखमी झालेलं नाही. महामुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार अत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि नवीन गाड्यांची चाचणी सुरू असताना सकाळी वडाळा परिसरात मोनोरेलचा हा अपघात घडला. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता एवढंच. अशाच मुंबईतील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.